बरं ते म्हणतात, की तुमच्या काळामध्ये कंत्राटी कामगार हे फार अधिक प्रमाणात बेस्टवर आले. तर तिथे मराठी माणूस आहे, या बाबतीत काय सांगाल? पण मग बेस्ट कामगारांची देणी अजून का नाही देत ते? जे आझाद मैदानावरती बसलेत. 1 जून का 1 जुलै, 1 जून 2024 पासूनची देणी बाकी आहेत. बरं महापालिका जे कर्मचारी आहेत ना, त्यांना आम्ही 5वा, 6वा, 7वा वेतन आयोग दिला होता. आमची महापालिका आल्यावरती आम्ही 8वा पण देऊ. तुम्ही आज सांगताय तुम्ही 8वा आयोग पण देऊ. का नाही द्यायचा? कसा शक्य होईल? कसं शक्य होईल म्हणजे ते कसे शक्य करतायत? ते कसं? ह्याच्यात होईल नियोजन शून्य विकास थांबवायला पाहिजे. आज 90% मुंबई खोदून ठेवले. त्याच्यामध्ये केवळ कॉन्ट्रॅक्टरला हे ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून पैसे दिले गेले, त्यातनं किकबॅक घेतले गेले. या पलीकडे जाऊन सांगतो, काही ठिकाणी कारण नसताना रस्त्यांचं काँक्रिटीकरण चाललंय आणि ते सिमेंट काँक्रीट 60 ते 70% अदानींच्या विविध सिमेंट फॅक्टरीतून खरेदी केले गेले. हे सगळे घोटाळे आहेत. हे त्याला जर का चाप लावला तर या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. झोपडपट्टीवासियांना ज्यांना जोपर्यंत पुनर्विकास होत नाही तोपर्यंत शौचालय द्या. तुम्ही टॉवरसाठी FSI देताय, झोपडपट्टीवासियांना 4 वर्षात किती दिली शौचालय आणि FSIची खिरापत किती वाटली, जे गणेश नाईक आज नव्या मुंबईत ओरडतात.